बहनों और भाइयों और सज्जनों, आज मैं आपको गुरु चरित्र अध्याय 36 इसका कथन करने वाला हूँ। गुरु चरित्र अध्याय 36 में बताया गया है कि गुरु कृपा से ही मोक्ष प्राप्ति संभव है। यह अध्याय हमें सिखाता है कि हमें गुरु के चरणों में समर्पण करना चाहिए और उनकी कृपा प्राप्त करने का प्रयास करना चाहिए। इस अध्याय में हम देखते हैं कि कैसे एक राजा अपने गुरु की कृपा से मोक्ष प्राप्त करता है। राजा बहुत धार्मिक था और वह हमेशा भगवान की पूजा अर्चा करता था, लेकिन वह मोक्ष प्राप्त करना चाहता था। उसने बहुत सारे संतों और महात्माओं से पूछा कि मोक्ष प्राप्त करने का क्या उपाय है, लेकिन कोई भी उसे संतोषजनक उत्तर नहीं दे सका। श्री गणेशाय नमः। श्री गुरुभ्यो नमः। श्री शिष्योत्तम नामकरणी, लागे सिद्धाचिये चरणी, विनवित से कर जोडुनी, भक्ति भावे करुनिया। जय जया सिद्धमुनी, तुची तारक भवारणी, तुची ओसी ब्रह्मज्ञानी, अविद्यातिमिर भास्कर। मायमोह रजनीत, होतो आपण निद्रिस्त, कृपा सागर श्री गुरुनाथ, जागृत केले आम्हासी। तिमिर हरण भास्करू, मज भेटलासी तू गुरु, कडे केला भवसागरू, चिन्मयात्मा सिद्धमुनी। असे म्हणून सिद्धासी, विनवी शिष्य भक्तीसी, गुरुमूर्ती संतोषी, अभ्यंकार देतसे। पुढे चरित्र केवी झाले, विस्तारावे स्वामी वाहिले, आमुते स्वामी कृतार्थ केले, ज्ञानामृत प्राशवनी, कथामृत ऐकता श्रवणी, तृप्ती न होय अंतःकरणी, निरोपावे विस्तारोनी, म्हणून चरणी लागला। सिद्ध म्हणे नामधारका, पुढील कथा सैनिका, एक चित्ते तुम्ही ऐका, ज्ञान होय समस्तांसी। गाणगापुरी असता श्री गुरु, महिमा वाढला अपरांपरू, बोलता असे विस्तारू, तावन मात्र सांगत सो। महिमा एक एक सांगता, विस्तार होईल बहुकथा, अवतार श्री हरी साक्षाता, कवण शके वर्णावया। तया गाणगापुरात होता विप्रवेदरत, विरक्त असे बहुश्रुत, कर्ममार्गे वर्ततसे। नेघे प्रतिग्रहो म्हणे, परान्नासी जाओ नेणे, मिथ्यावाद वृषा भाषण अतिवादे आपण न करीत। नित्य शुष्क भिक्षा करी, तेने आपण उदरभरी, कयासी असे कनारी, क्रोधवंती परियेसा। याचक वृत्ती तो ब्राह्मण, करी संसार सामान्यपणे, अतीत अभ्यांगता विणे, अन्न नेघे प्रत्यही। तया ग्रामी प्रतिदिवशी, विप्रयेती आराधनेसी, सहस्त्र संख्या ब्राह्मणासी, मिष्टान्न घालिती परियेसा। तया ग्रामी विप्रवनिता, समस्त जाती भोजनाकरिता, येऊनी सदनी स्तवित, अनेक परीची पक्वाने। ऐकोली ते विप्रनारी, नाना परी दुःख करी, परमेश्वरा श्रीहरी म्हणून चिंती मनात। कैसे दैवा पुलेहीन, नेणे स्वप्ने ऐसे अन्न, दारिद्री पतीसी वरुण, सदा कष्ट भोगतसे। पूर्वजन्मीचे आराधन, तैसा आपणासी पतीहीन, सदा पाहे दारिद्र्यपणे, वर्ततसे देवराया। समस्त प्रिय स्त्रियांसहित, नित्य परान्न भोजन करीत, पूर्वजन्मीचे सकृत केले होते सकळी की। आपला पती दैवहीन, कधी नवचे परान्ना, काय करावे नारायणा, म्हणून चिंती मनात। वर्तता ऐसे तया स्थानी,
आला विप्र महादनी, अपर पक्ष करणे मनी म्हणून आला परियेसा. तया स्थानी विप्रांसी क्षण दिले परियेसी, सवे त्यांच्या स्त्रियांसी आवन दिले परियेसा. देखोनी ते विप्रवनिता, पती जवळी आली त्वरिता, सांगती झाली विस्तारता आमंत्रण ब्राह्मणांचे. अनेक परींची पक्वाने, देती वस्त्रे परिधाने, अपार द्रव्य दक्षिणे देताती एके प्राणेश्वरा. या ते स्वामी अंगीकारणे, अथवा आपणा निरोप देणे, कांक्षा करीते माझे मन मिष्टान्न अपूर्व जेवावे. ऐकोनी तियेचे वचन, निरोप देत ब्राह्मण, सुखे जावे करी भोजना आपणा मनात म्हणत असे. निरोप घेऊनी तैवेळी, गेली तया गृहस्थाजवळी, आपण येऊ भोजना काळी, म्हणून पुसे तयासी. विप्र म्हणे तियेसी, आम्ही सांगू दंपतीसी, बोलावी आपल्या पतीसी, तरीत आपुल्या गृहा यावे. ऐकोनी तयाचे वचन, झाली नारी खेदे खिन्न, विचार करी आपले मनी, काय करणे म्हणून. आता काय करावे म्हणे, कैसे दैव आपुले उणे, बर्वे अन्न स्वप्नी नेणे, पती करिता आपणासी. विचार करून मानसी, आली नरसिंह गुरुपाशी, नमन करी साष्टांगेसी, अनेक परी विनवित. म्हणे स्वामी एक करणे, बर्वे अन्न कधी नेणे, आपुल्या पतीसी सांगणे, आमंत्रणा जावे म्हणून. सांगू म्हणती दंपतीसी, माझा पती नायके वचनासी, न वचे कधी परांनासी, काय करू म्हणतसे. स्वामी आता कृपा करणे, माझ्या पती ते सांगणे, बरवी येताती आमंत्रणे, अन्न वस्त्र देताती. ऐकोनी तियेचे वचन, श्री गुरुमूर्ती हास्यवदन, बोलावनियात तत्क्षण, सांगती तया द्विजासी. श्री गुरु म्हणती तयासी, जावे तुवा आमंत्रणेसी, तुझे स्त्रियेचे मानसी, असे मिष्टान्न जेवावे. तिचे मनीची वासना तुवा पुरवावी, कारणा सदा दुश्चित अंतःकरण, कुलस्त्रीचे असुने. ऐकोनी श्री गुरुचे वचन, नमन करीतो ब्राह्मण, विनवितसे कर जोडून, ने परान्न नेमासे. गुरुवचन जो न करी, तो पडे रौरव होरी, निरोप तुमच्या माझ्याशी, जाईन स्वामी म्हणतसे. कुसोनिया श्री गुरुसी, आले दंपत्य आमंत्रणासी, आनंद झाला बोवसी, तया विप्र स्त्री येते. पितृनाम उच्चारून संकल्प करीतो ब्राह्मण, अनेक परीचे मिष्टान्न वाढती तया दंपतीसी. भोजन करित्या समयासी, दिसे विपरीत तियेसी, श्वान सुकुर येऊनी हर्षी, सांगतसे जेविताती. कंटाळले तिचे मन, उठे आपण तेजुनी अन्न, जेवित होते जे ब्राह्मण, त्या समजतांची सांगतसे. ऐसे परिपती सहित, आली नारी चिंता करीत, पतीस सांगे वृत्तांत, श्वान उच्छिष्ट जेविले ती. श्रेयसी म्हणे तो ब्राह्मण, तुझे नि आपले दैवतहीन, घडले आपणा परान्न, उच्छिष्ट श्वान शुक्रांचे. ऐसे कोपोनी श्रेयसी, आली दोघे श्री गुरुपाशी, नमन करी भक्तीसी, ऐका श्रोते एक चित्ते. श्री गुरु म्हणती तियेसी, कैसे सुख परांनासी, सदा दुषीसी पतीसी, पुरले तुझे मनोरथ. ऐसे वचन ऐकुनी, लागे नारी श्री गुरुचरणी, विनवितसे कर जोडुनी, क्षमा करणे स्वामिया. मंदमती आपणासी, दोष घडविले पतीसी, नेले आपण परांनासी, क्षमा करणे स्वामिया. चिंता करी द्विजवरू, म्हणे स्वामी काय करू, दोष घडला अपारू, व्रतभंग झाला म्हणून. परान्न न घ्यावे म्हणून संकल्प होता माझे मनी, मिळाली सती वैरिणी, दोष आपणा घडविले. ऐकोनी तयाचे वचन, श्री गुरु म्हणती
हसून पुरविली स्त्रियेची वासना आता तिचे मन घाले. कधी नवचे परान्निसी वर्ते ते तुझ्या वाक्यासरसी. न करी चिंता मानसी दोष तुझ नाही जाण. आणि एक सांगेन तुझ जेणे धर्म घडती सहज. आडला असेल एखादा द्विज दैव पितृ कर्माविणे. कोणी न मिळे विप्रत्यासी जावे तेथे भोजनासी. जरी तेथे तू न वचसी अनंत दोष असे जाण. श्री गुरुचे वचन ऐकून विप्र साष्टांगी करी नमन. विनवितसे कर जोडुनी विनंती माझी परियेसा. अन्न घ्यावे कवणाचे घरी घडती दोष कवण्यापरी. जाऊ नये कवण्याद्वारी निरोपावे स्वामिया. विप्रवचन ऐकुनी श्री गुरु सांगती विस्तारोनी. एक चित्त करुनी ऐका श्रोते सकळीक. श्री गुरु म्हणती विप्रासी अन्न घ्यावेची घरे पुससी. गुरु भवनादिकी हर्षी जेवावे शिष्य वर्गा घरी. वैदिकादी विद्वजन मातुल आपला श्वशूर जाण. सहोदरादी साधुजन गृही अन्न जेवावे. अडला विप्र ब्राह्मणान त्याचे घरी घ्यावे अन्न. करावे गायत्री जपन दोष नाही अवधारा. विप्र म्हणे श्री गुरुसी विनंती माझी परियेसी. निश्चिद्ध अन्न सांगा आम्हासी कवण्या घरी जेवू नये. श्री गुरु सांगती ब्राह्मणासी अन्न वर्जित घरे पुससी. अपार असे स्मृती चंद्रिकेशी क्रमे करुनी सांगेन. नित्य माता पितयांसी सेवा घेती अतिदोषी. जेवू नये त्या सदनासी धनतो विष्ट द्विजाघरी. कुलत्र पुत्र कष्टोनी धर्म करी ब्राह्मणजनी. अन्न निषिद्ध तयाभूनी दोष घडती जेवलिया. गर्विष्ठ चित्रिक शस्त्रधारी विप्र होनी मल्लयुद्ध करी. विणा विदायाच्या घरी न घ्यावे अन्न ब्राह्मणाने. बहिष्कार विप्राघरी याचक वृत्ती उदरभरी. अन्न वर्जावे तयाघरी आत्मस्तुती परनिंदका. बहुजन एका अन्न करीती पृथक वैश्वदेव न करती. वर्जावे अन्न विप्रजाती महादोष बोलते. गुरु होनी समस्तांसी आपम मंत्र उपदेशी. शिष्य राहते दुर्वृत्तीशी त्या गुरुघरी जेवू नये. क्रोधवंत ब्राह्मण असे अन्न न घ्यावे गृही असे. स्त्रियेसी वर्तिता पुरुष असे जेवू नये तया घरी. धनगर्वी तामसा घरी कृपण निर्दय व्यभिचारी. दांभिक दुराचारी विप्रा घरी अन्न तुम्ही वर्जावे. पुत्रपती ते सोडूनी वेगळी असे जे ब्राह्मणी. वर्जावे अन्न साधुजनी महादोष बोलिजे. स्त्रीजित असे एकदा तरी विप्र सुवर्णकार करी. बहुयाजक निरंतरी तया घरी न जेवावे. खळराज सेवका घरी लोहकार सुचिका घरी. वस्त्रधूत रजका घरी दान न घ्यावे ब्राह्मणी. मद्य करी त्या नर घरी याचुनिया संचित करी. वेश्मी 1000 असे नारी दान विप्रे न घ्यावे. तस्कर विद्या असे जासी द्वारपाळ घरा प्रियेसी. न घ्यावे अन्न कुलालासी महादोष बोलिये. द्रव्य घेऊनी शुक्राकरी अध्ययन सांगे द्विजवरी. अन्य वर्जावे तया घरी घोडी विक्री जो ब्राह्मण. भव कीर्तन नाही घरी द्यूतकर्मी अतिनिष्ठुरी. स्वाना वीण भोजन करी तया घरी जेवू नये. न करी संध्या संधिकाळी. दान न करी कवणे वेळी. पितृकर्म वर्जित कुळी तया घरी न जेवावे. दंभार्थाने जप करी अथवा काम्य रूपे जरी. द्रव्य घेऊनी जप करी तया घरी जेवू नये. ऋण घेऊन एखाद्यासी उपकार गावी परियेसी. द्रव्य संचित कळंतरेसी तया घरी जेवू नये. विश्वासघातकी नरघारी
अनिती पक्षपात करी, स्वधर्म सांडी दुराचारी, पूर्वज मार्ग सोडिलिया. तुझोत्तम साधूसी एखादा करी द्वेषासी, अन्न वर्जावे तुम्ही हरुषी. एक ब्राह्मणा एक चित्ते, कुळदैवत माता पिता, सोडोनी जाय जो परता, आपल्या गुरुसी निंदिता, जेवणे तया घरी. गो ब्राह्मण वदका घरी, स्त्री वधू नर असे जरी, अन्न न घेता दोष भारी, श्री गुरु म्हणती ब्राह्मणासी. अशा बद्ध असे नर, करुणी घरी एकाचे द्वार, दान देता वर्जी नर तया घरी येऊ नये. समस्त यातीसी शरण, तोची चांडाळ होय जाण, घेऊ नये त्याचे अन्न, नमन करी ब्राह्मणासी. आपल्या कन्न जामाताशी, क्रोधे करुणी सदा दुषी, न घ्यावे अन्न त्या घरासी, निपुत्राचे घरी देखा. झाला असता आपण, पंचमहायज्ञ न करी ब्राह्मण, परपाक निवृत्त नाम जाण, जेऊ नये तया घरी. यज्ञ पंचमहा करी आपण, जेवी आणि कांचे घरी अन्न, परपाकरत नर नाम जाण, तया घरी जेऊ नये. गृहस्थ धर्मे असे आपण, दान धर्म न करी जाण, अपच नाम तया जाण, जेऊ नये तया घरी. घरीचे अन्न दूषण करी, परान्नाची स्तुती अपारी, अन्न घेता त्याच्या घरी, अन्न होय अल्पायुषी. बधिर होय शरीरहीन, स्मृती मेघा जाय जाण, धृती शक्ती होय हीन, भाणसा घरी जेऊ नये. परगृही असे आपण, परान्न जेवी जो ब्राह्मण, त्याचे जितुके असे पुण्य, यजमानासी जाय देखा. तया यजमानांचे दोष, लागती त्वरित भोजन स्पर्श, याची कारणे निषेध असे, परान्न तुम्ही वर्जावे. भूमिदान सुवर्णदान, गजबाजी रक्तदान, घेता नाही महादूषण, अन्न घेता ती दोष. समस्त दुष्कृत्ये परान्नासी, घडती देखा ब्राह्मणासी, तैसेची जाणा परस्त्रियेसी, संग केलिया नरक होय. परगृही वास करिता, जाय आपले लक्ष्मी त्वरिता, अमावास्येची परान्न जेविता, मास पुण्य जाय देखा. अगत्य जाणे परान्नासी, न बोलविता जाय सांजेसी, जाता ती महादोषी, शूद्रे बोलविता जाऊ नये. आपल्या कन्येच्या घरासी, जाऊ नये भोजनासी, पुत्र झाली या कन्येसी, सुखी जावे अवधारा. सूर्यचंद्रग्रहणासी, अन्न घेऊ नये परियेसी, जात अथवा मृत सतकेसी, जाऊ नये परियेसा. ब्राह्मणपणाचा आचार, कवण रहाटे द्विजवर, तैसे जरी करीती नर, त्यासी कैचे दैन्य असे. समस्त देव त्याचे हाती, अष्ट महासिद्धी साधती, ब्राह्मण कर्मे आचरती, कामधेनू तया घरी. विप्रमध्ये व्यापितले, आचार कर्मे सांडिले, याची कारणे दरिद्री झाले, स्वधर्म नष्ट होऊनी. विप्रविनवी स्वामीसी, आमुची विनंती परियेसी, आचार धर्म कैसी, निरोपावे दातारा. गुरुमूर्ती कृपा सागरू, त्रिमूर्तीचा अवतारू, भक्तजनांचा तू आधारू, निरोपावे आचार स्वामिया. श्री गुरु म्हणती तयासी, ब्राह्मणांचा आचार पुससी, सांगेन ऐक विस्तारेसी, पूर्वी ऋषी आचरते जो. नैमिषारण्ये समस्त ऋषी, तप करीती बहुवसी, आला तेथे पराशर ऋषी, म्हणून समस्त वंदिती. समस्त ऋषी मिळून विनविता ती कर जोडून, ब्राह्मणपणाचे आचरण केली करावे म्हणून. आचार आम्ही आता करीत, तेने संशय मनी होत, ब्रह्म ऋषी तू विख्यात, तुझा उपदेश आम्हा व्हावा. श्री गुरु मुखाविणे मंत्र, ग्राह्य नव्हे तो अपवित्र, आम्हा गुरु तू पवित्र, आचार सर्व सांगावा. पराशर म्हणे ऋषीसी, सांगेन आचार परियेसी, जेणे होय अप्रयासी, सर्व सिद्धी पावती. ब्राह्म्य मुहूर्ती उठून, श्री गुरुचे स्मरण करोनी, मग घ्यावा मूर्ती तिन्ही, ब्रह्मा विष्णू महेश्वर.
मग स्मरावे नवग्रह सूर्यादी केतुसह सनत कुमार सनक सनंदन सह सनातन स्मरावे तैवेळी सह नारद तुंबरू देखा स्मरावे सिद्धी योगी ऐका सप्त समुद्र असती देखा स्मरावे सप्त पर्वता सप्त ऋषी ते स्मरोनी सप्त द्वीपे सप्त भुवनी समस्त नामकरणे घेऊनी मग म्हणावे प्रातः स्मरामी मग उठावे शयनस्थानी आचमन करोनी दोनी मृत शंकेसी जाऊनी शौचाचमन करावे पराशर म्हणे ऋषीसी ऐका आचमन तुम्हासी सांगत असे विस्तारोसी ये समयी करणेसे स्नानपूर्व अपर दोन्ही उदक पिता येण्याची गुणी निजता उठता समयी दोन्ही आचमने करावी भोजनापूर्वी अपर दोन्ही जांभई आलिया शिंकविलिया दोन्ही लघु शंका शौची करू दोन्ही आचमन करावे अगो वायू शब्द झालिया ओखटे काही दृष्टी देखिलिया दोन्ही वेळा आचमनुनिया शुची होय परियेता जवळी उदक नसेल जरी क्षेत्राचमन करा निर्धारी स्पर्शावे चक्षु श्रोत्री येणे पवित्र परियेसा ब्राह्मणाचे विवेकानी सप्तदेवता असती निर्गुणी त्यासी स्पर्शिता तच्छणी आचमन फळ असे देखा